नमस्कार, मी अश्विनी. माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू. साहित्य: पहिल्यांदा रवा भाजून घेऊया. रवा मी 1/2 किलो घेतला. लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया. लालसर कलर दिसत आहे. गॅस बंद करूया. मी 1 किलो बेसन घेतले. त्यातलं अर्ध बेसन आता भाजून घेऊयात. राहिलेलं ह्याच्यानंतर भाजून घेऊयात, कारण एकदम भाजता नाही येणार. बेसन सर्व बेसन भाजलं गेले पाहिजे. थोडंसं तूप घालूया. मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं. एकदम तूप नाही घालायचं, जसं लागेल तसं आपण घालून घेऊयात. अजून घालूया. मी तूप हे 1/2 किलो घेतले. आपण लागेल तसं घालायचं. आणि कधी पण दळताना बेसन ना मोठा दळून आणायचं, जेणेकरून ते टाळ्याला चिकटलं जात नाही. बेसनला लालसर कलर आला पाहिजे. मस्त भाजले गेले बेसन. कलर पण चेंज दिसतोय. लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया. जसं लागेल तसं आपण ऍड करूया. थोडा लालसर कलर दिसतोय. आता आपण गॅस बंद करूयात आणि राहिलेलं बेसन भाजून घेऊया. बेसन कसं परफेक्ट भाजले कळण्यासाठी बेसन आणि साखर मिक्स करायची. पिठी साखर मिक्स करायची, एकत्र मिक्स करून घ्यायची आणि थोडीशी खाऊन बघायची. आता मी खाऊन बघते. तर एकदम खमंग लागते, म्हणजे बेसन परफेक्ट भाजले की. आता आपण बारीक केलेला रवा टाकून घेऊया. पाव किलो साखर, पिठी साखर, विलायची पूड, हे सर्व आता मिक्स करून घेऊया. खाऊन बघूया. साखर कमी वाटली तर टाकूया. ओके, हे गरज नाही. आता गरम केलेले तूप टाकून घेऊया. मिक्स करूयात. सर्व एकजीव झाले. आता लाडू वळतात का चेक करूयात. मस्त वळला गेलाय. कलर पण मस्त आलाय. फॅब्युलस. असं बाकीचे सगळे लाडू वळून घेऊया. सर्व लाडू झाले. काय मग, व्हिडिओ आवडला ना? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.